नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत संक्रांतीच्या आदल्या दिवशी बनवली जाणारी भोगीची भाजी। याच्यामध्ये आपण भरपूर साऱ्या भाज्यांचा वापर करून आपण ही भाजी झणझणीत तीळ टाकून बनवणार आहोत आणि काही विशिष्ट मसाल्याचं वाटण तयार करून आपण ही भाजी बनवणार आहोत। तर चला मग सुरुवात करूया। तर यासाठी सर्वात पहिले आपल्याला सगळ्या भाज्या लागणार आहेत। इथे तुम्ही भाज्या तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता किंवा घेऊ शकता। इथे मी मटार घेतलेले अर्धी वाटी, ओला हरभरा घेतलेला अर्धी वाटी आणि इथे तूर, हे तुम्हाला अशी तूर असते हे असे घेतलेले आहेत तूर, यातले दाणे घेतलेले आहेत। आणि त्याचबरोबर इथे 2 वांगी घेतलेले आहेत आणि गाजर घेतलेले आहेत, छोट्या साईजचे 2 गाजर घेतलेले आहेत। आणि इथे 2 प्रकारचे पापडी, म्हणजे एक घेवडा आहे आणि एक पापडी आहे। दोन्ही थोडं जाड मोठा असतो आणि यातला दाणा पण थोडा मोठा आणि छोटा असतो। ही पापडी आहे आणि हा घेवडा आहे। मी तुम्हाला स्पष्टपणे दाखवते। तर याच्यामध्ये तुम्ही पालेभाज्या पण ॲड करू शकता। याच्यामध्ये तुम्ही बोर पण घेऊ शकता आणि उसाचे तुकडे पण घेऊ शकता। मी इथे ते दोन्ही पण घेतलेले नाहीत, कारण का मला ते या भाजीमध्ये टाकलेले नाही आवडत, पण तुम्ही घेतलात तर घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे। आणि इथेच काही शेंगदाण्याचे 2 टेबलस्पून असे शेंगदाणे घेतलेले आहेत। आता इथे आपल्याला वाटण्यासाठी लागणार आहे, इथे मी कांदा घेतलेला आहे, शेंगदाणे घेतलेले आहेत आणि पांढरे तीळ घेतलेले आहेत। पहिला आपल्याला शेंगदाणे आणि पांढरे तीळ असे भाजून घ्यायचे आहेत थोडेफार, आणि मग हे भाजून साईडला करून घ्यायचे आहेत। आणि मग आपल्याला याच्यामध्ये सुक्का नारळ मी घेतलेलं आहे, असं 2 टेबलस्पून प्रमाणे घेतलेलं आहे सुक्का नारळ। ह्याच्यामध्ये जास्त वाटण नाही घातलं तरी चालेल, कमी वाटणाप्रमाणेच मी घेतलेलं आहे। एकदम भरगच्च असं वाटण जास्त असं घ्यायचं नाही आहे, कारण भाज्यांची जास्त चव त्याच्यामध्ये येते। आणि आता हे पण थोडंसं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये कांदा पण टाकून कांदा पण थोडंफार आपण भाजून घेऊया। आणि मग याच्यामध्ये थोडंसं भाजल्यानंतर थोडंसं याच्यामध्ये 1 टेबलस्पून प्रमाणे तेल टाकूया। आता हे सगळं व्यवस्थित लालसर होत आलं की याच्यामध्ये आपण खसखस पण टाकून घेऊया। खसखस आपल्याला भाजून घ्यायची आहे, ती अर्धा टेबलस्पूनच घेतलेली आहे आणि ती लास्टलाच घ्यायची, नाही तर ती आधीच घेतली तर ती थोडी जळू शकते, म्हणून लास्टलाच आपल्याला घ्यायची आहे आणि भाजून घ्यायचं आहे हे सगळं। आता हे सगळं आपलं भाजून झालेलं आहे। आता एका मिक्सर ग्राइंडमध्ये आपण थंड झाल्यानंतर हे मिक्सर ग्राइंडमध्ये काढून घ्यायचं आहे आणि मग ह्याची आपल्याला बारीक पेस्ट करायची आहे। पण याच्यामध्ये आपल्याला हे सगळं जिन्नस टाकल्यानंतर मग याच्यामध्ये आपल्याला तिखटप्रमाणे मिरच्या आपल्याला जेवढ्या पाहिजेत तेवढ्या आपण मिरच्या टाकायच्या आहेत। इथे मी अद्रक आणि लसूण पण घेतलेला आहे। अद्रक मी असं छोटासा तुकडा घेतला आणि लसूण 3 ते 4 घेतलेले आहेत। आणि याच्यामध्ये आपण तिखटप्रमाणे मिरच्या तुम्ही इथे टाकू शकता, तर 3 मी इथे मिरच्या टाकलेल्या आहेत। आता याची थोडंसं पाणी टाकून बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। आता इथे मी कढाई ठेवलेली आहे गॅसवरती। थोडी कढई तापली की आपण याच्यामध्ये 2 टेबलस्पून ऑइल टाकून मग आपल्याला तेल गरम झाल्यानंतर सगळ्या भाज्या याच्यामध्ये टाकून थोडंसं असं भाजून घ्यायचे, म्हणजे तेलामध्ये रोस्ट करून घ्यायच्या आहेत। जेवढ्या काही भाज्या आहेत तेवढ्या, फक्त वांगी आधी टाकू नका, नाहीतर वांगी पटकन शिजले तर वांगे शिजायला टाईम लागत नाही। वांगी आपण नंतरच टाकूया। हे थोडंफार भाजून घेऊया आणि थोडंसं झाकण लावून आपण 5 ते 7 मिनटासाठी ठेवूया, म्हणजे ते वाफेवरती थोडं शिजलं जाईल आणि त्याचं कच्चापण पण निघून जाईल आणि अशा भाज्याने टेस्ट पण भाजीला आपल्या चांगली येते। आता हे व्यवस्थित चम्मचने फिरून घेऊया आणि मग आता ह्याच्यामध्ये आपण वांगे टाकूया। आता वांगे टाकल्यानंतर आपल्याला सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, हे एकजीव करून घ्यायचं आहे सगळ्या भाज्या। आणि मग आपल्याला परत थोड्या 2 मिनटासाठी तरी झाकण लावून ठेवायचं आहे आणि मग 2 मिनटानंतर आपल्या भाज्या अशा परफेक्ट म्हणजे शिजलेल्या आहेत, म्हणजे त्याचा कच्चा पण आपला गेलेला आहे भाजीचा। आता ह्या सगळ्या भाज्या आपण वेगळ्या काढून घेऊया आणि मग हे सगळं वेगळं काढल्यानंतर ह्याच कढईमध्ये आपल्याला पूर्ण भाजी बनवायची आहे। आता ह्या सगळ्या भाज्या आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायच्या आहेत आणि मग आता याच्यामध्ये आपण 3 टेबलस्पून ऑइल टाकूया। ऑइल थोडंसं गरम झालं की मग याच्यामध्ये आपण 1 टेबलस्पून राई टाकणार आहोत। राई तुम्ही जिरं पण टाकू शकता, राई दोन्ही टाकलं तरी चालेल। याच्यामध्ये काही कढीपत्त्याची पानं टाकूया आणि मग याच्यामध्ये मी कांदा घेतलेला आहे,
एक मीडियम साईजचा कांदा आहे. हे व्यवस्थित परतून घेऊया. थोडंसं लालसर झालं की टमॅटो टाकूया. हे दोन्ही पण व्यवस्थित शिजलं की याच्यामध्ये आपल्याला आपले जे घरचे मसाले आहेत ते टाकायचे आहेत. म्हणजे मी इथे घाटी मसाला घेतलेला आहे 2 टेबलस्पून आणि लाल मिरची, काश्मीरी मिरची, लाल मसाला असतो ना थोडा कलर येण्यासाठी, तो टाकलेला आहे 3-4 टेबलस्पून. हळद पावडर अर्धा टेबलस्पून आणि चवीनुसार मीठ टाकलेलं. आता हे सगळं व्यवस्थित परतून घेऊया मसाला वगैरे ह्या कांदा तेलामध्ये. आणि मग ह्याच्यामध्ये जो वाटण आपण तयार केला आहे ते टाकून घेऊया आणि आता मिक्स करून घेऊया व्यवस्थित या मसाल्यामध्ये सगळे मसाले व्यवस्थित. आणि मग सगळं मिक्स व्यवस्थित झाल्यानंतर आपल्याला हे 2 मिनटासाठी तरी झाकण लावून ठेवायचं आहे. त्याचं थोडंसं ऑइल सुटेपर्यंत आपल्याला झाकण लावून ठेवायचं आहे. आता तुम्ही पाहू शकता इथे आपलं थोडं ऑइल सुटलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्या सगळ्या भाज्या टाकून घेऊया आणि सगळ्या भाज्या आता हे टाकल्यानंतर आपल्याला सगळे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. मसाल्यामध्ये सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हा जो आपण मसाला तयार केलेला आहे, जो वाटण आपण बनवला आहे, त्या वाटणामुळे ह्या भाजीची चव अजूनच वाढते. आणि ह्या भाजीमध्ये खास करून घाटी मसाला टाकला ना की अजूनच भारी चव येते या भाजीला. तर आता हे भाजी आपली व्यवस्थित परतून झाली. आता ह्याच्यामध्ये जो मिक्सर ग्राइंडमधला पाणी आहे ना तो ह्याच्यामध्ये थोडं टाकून घेऊया. म्हणजे तुम्हाला जर एकदम घट्ट पाहिजे असेल किंवा थोडीशी पातळ पाहिजे असेल तर तुम्ही त्याप्रमाणे पाणी टाकू शकता. मला थोडीशी घट्टच पाहिजे, म्हणजे भाजीप्रमाणे, जास्त पातळ नको आहे. तर आता मी ते 5 ते 7 मिनटासाठी तरी झाकण लावून ठेवलेलं पाणी टाकून व्यवस्थित हलवून. आता तुम्ही पाहू शकता ही आपली भाजी व्यवस्थित शिजलेली आहे. आणि एवढं तर घट्ट, कारण ही अजून थोडंसं पाणी आहे पण हे सुकल्यानंतर अजून थोडीशी घट्ट होणार थोडीशी थंड झाली की. आता ही भाजी आपली व्यवस्थित शिजलेली, याच्यावरती कोथिंबीर टाकलेली आहे. आता याच्यामध्ये आपण वरून तीळ टाकणार आहोत, म्हणजे अजून या भाजीला चव वाढेल. आणि या भाजीवर तुम्हाला तर माहितीच असेल बाजरीची भाकरी आणि ही भोगीची भाजी एवढी भारी चव लागते. आणि अशा पद्धतीने तुम्ही पण एकदा ट्राय करा, भाजीला तर भारीच चव येणार आहे. तर मंडळी, रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी दीप संकेशनला